खरं तर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी आपल्यावरती आरोप जे आहेत ते केले जातात की आपण नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्जच भरू देत नाही आहात. काय नक्की वास्तव आहे उज्ज्वला तिटेंच्या आरोप? आता हा आरोप आज होत नाही आहे. हा आरोप आमच्या अनगरकरांवर गेली 40 वर्ष होतोय. कारण दुसरा कुठलाही विषय या मंडळीकडे आमच्या गावासाठी आणि आमच्या परिसरासाठी नाही आहे. म्हणून करता असे बिनबुडाचे आरोप करतात. आता सकाळीच तुमच्या काही मित्रांनी मला बाईट द्या म्हणले, तेव्हा मी म्हणलं मी बाईट देण्यापेक्षा तुम्ही इथं या आणि अनगर भागातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या बाईट घ्या. मी माझं समर्थन करणार आहे. त्यापेक्षा या गावात जे लोक राहतात, जे त्यांचा जन्म इथं झाला आहे, त्या लोकांची बाईट घ्या म्हणलं. त्यांचं मत तुम्ही आजमावा आणि मग आपलं मत तयार करा की इथं दादागिरी आहे का, गुंडगिरी आहे का, लोकशाही आहे का, काय आहे ते असं सांगितलेलं आहे. त्यामुळे मी आजही सांगणार आहे की दादागिरी गुंडगिरीमध्ये गाव तालुका किती दिवस चालतो? एक 5 वर्ष 10 वर्ष असं 2-2 पिढ्या एकत्र लोक राहतात. हे काय वेडे लोक नाही आहेत. आणि हे आमच्या अनगर भागातले लोक म्हणजे सदन आहेत. मनगटशाहीनं म्हणजे मोठी मोठी घरं आहेत, क्वालिफाईड पोरं आहेत, क्वालिफाईड मुली आहेत आमच्या गावातल्या, उत्तम प्रकारची शेती करणारी माणसं आहेत. परंतु आमच्या पूर्वजांनी जी या गावाला ठेवण ठेवली की बाबा एकोप्यानं राहावं, आपण एकीनं राहावं, एकीचा फायदा हा नकळत सगळ्याला होत असतो. आणि ही या गावच्या 3ऱ्या पिढीपर्यंत सगळ्यांच्याच रक्तात भिडल्यामुळं इथं कुठल्याही प्रकारची दादागिरी न करता समन्वयानं कुठल्याही निवडणुकीमध्ये एकमतानं हे लोक राहत असतात. परंतु आता मात्र काही लोकांना ज्या पक्षामध्ये मी होतो त्या पक्षामध्ये आज अशा अवस्था झाली जिल्ह्यात, मी बबनदादांनी पक्ष सोडल्यानंतर आज माझ्या तालुक्यापुरतं मी मोहोळला एकही उमेदवार त्यांना उभा करता आला नाही सिम्बॉलवर. आणि मला वाटतं की जिल्ह्यातच कुठं आज तरी माझ्या डोळ्यासमोर नाही की एखादा उमेदवार मिळला आहे म्हणून करता. आणि म्हणून करता असे वैफल्यग्रस्त झालेले पक्षाचे नेते या मंडळींनी इथं बाहेरचं पार्सल आणून की ज्यांचा गावाशी काही संबंध नाही, ज्यांच्या गावामध्ये कधी संबंध नाही, असे बाहेरचे माणसं आणून इथं उमेदवारी देऊन ही निवडणूक लादण्याचा प्रयत्न केला. याचं एक कारण की एक वैफल्यग्रस्त होऊन, आणि दुसरं कारण की भारतीय जनता पक्षाची देशात बिनविरोध नगरपंचायत होती. त्यामुळं मग आपलं राहिलं सोलं सगळंच जाईल म्हणून करता त्या मंडळींनी इथं ही निवडणूक लावलेली आहे. निवडणुकीत 2 तारखेला निवडणूक आहे. निवडणुकीत जनता जनार्दन दाखवेल की कुणाचं किती पाणी आणि कुणाचं किती लोकमत लोकशाही पद्धतीनं. त्यामुळं आम्ही कुठल्याही निवडणुकीला द्यायला काय कमी नाही आणि शैल्य बी आम्हाला वाटणार नाही. परंतु ज्या पक्षामधले RR पाटील हे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला ते गाव पेटू नये म्हणून गावात एकोप्यानं आपले भांडण वांदं मिटवावं अशा प्रकारची विचारधारा म्हणून काम करत होते. आणि आता मात्र त्याच पक्षाचे लोक गाव पेटवलं पाहिजे आहे, गाव पेटलं पाहिजे आहे अशा पद्धतीनं जर राज्यात कारभार करायला लागले तर आता जनता काय दूधखई राहिलेली नाही आहे. सत्ता आहे म्हणून त्याचा तुम्ही जर असा दुरुपयोग करत असाल तर जनतेच्या हातामध्ये तुम्हाला खाली बसवायचा वर बसवायचं हे असतं. त्यामुळे येत्या काळात आमच्या महाराष्ट्रातील जनता दाखवून दिली. अजित पवारांनीच ही निवडणूक लादली असा आपला थेट आरोप आहे. नक्की अजित पवारांनी असं का करतात? अजित पवार असं का करतायत? नाही, मी अजित पवार म्हणलो नाही आहे. मी ज्या पक्षामध्ये मी गेलो होतो त्या पक्षाच्या आज मोहोळ तालुक्यामध्ये अशी द्या नाही तुम्हाला सांगितलं का त्यांचा एक उमेदवार उभा करायला नाही मिळाला त्यांना. माझ्या मोहोळमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये माझ्या त्या पक्षाची सत्ता होती, तिथं आज उमेदवार त्यांना उभा राहायला मिळाला नाही. आज माढा तालुक्यामध्ये तेच अवस्था झाली. आणखीन बरीच लोक इनकमिंग व्हायला लागलेलं आहे. आणि म्हणून करता मुस्लिम लोक, जिथं माझ्या मोहोळमध्ये मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु माझ्याबरोबर जेवढी मुस्लिम होते त्याहीपेक्षा जास्त मुस्लिम आज भारतीय जनता पक्षाच्या कमळाच्या चिन्हावर लढण्यासाठी उभा राहिलेले आहेत.
मालक खरं तर आपल्या पॅनलमधले जे इतर सदस्य महिला सदस्य त्यांचं असं म्हणणं आहे की उज्ज्वला थिटे यांनी जर सांगितलं असतं तर आम्ही कोणीही आमचं सदस्यपद सोडून त्यांना गावात संधी दिली असती. नक्की पण ते नगराध्यक्ष किंवा निवडणूक ही बिनविरोध त्यांनी होऊ दिली पाहिजे, अनगरची परंपरा आहे. आपलंही मत हेच आहे. 100% आमच्या गावामध्ये जे उमेदवार निवडले जातात ते सगळ्या धर्माच्या लोकांना बोलवून प्रत्येक धर्माचा जातीचा, मग कुणाची जात मोठी असेल तर जास्त लोक, कुणाची जात कमी असली तर कमी लोक, अशा प्रकारे सगळ्यांकडनं आणतो. जर त्यांच्या समाजात एकमत नाही झालं तर आम्ही चिठ्ठ्या टाकतो. त्या चिठ्ठी ज्याची निघेल त्याला लॉटरी लागती. त्यामुळं तिनं जर आम्हाला म्हणले असते तर आम्ही त्याचा आमच्या लोकांनी विचार केला असता. असं काय नाही, परंतु तिला एवढं हेमरेम करायचं की मग आपण साप म्हणून सुतळेला सुद्धा धोपाट्या घालायला लागतो. तशा प्रकारे या मंडळींनी या ठिकाणी लादली गेलेली निवडणूक आहे. आमच्यातल्या किती महिलांनी आत्ता काढून टाकला असता अर्ज, आणि आमचं गाव करल ते आम्ही ठरवतो. मी एकटा राजन पाटील नाहीच, आणि ही आज परंपरा नाही, माझ्या वडिलापासून परंपरा आहे. गेल्या 50 वर्षांपासूनची परंपरा कुठेतरी मोडीत निघते, याचं दुःख आहे. अजिबात नाही, ही लोकशाही आहे. त्यामुळं दुःख त्याचं नाही, पण दुःख याचं आहे की माझी जी ही 10 गावं आहेत ती एका सलोख्यानं एकोप्यानं राहतात. कदाचित त्यांच्यामध्ये विष पेरलं जाण्याची शक्यता, आणि त्यामुळे नाहक आमच्या गोरगरिबाचे संस्कार उद्ध्वस्त होतील अशी मला भीती आहे. सत्यासाठी म्हणून करता आम्ही कामच करत नाही. मला एक आरोप येतोय की जवळपास महिलेचे आडून कोणीतरी राजकारण केलं जातं असं वाटतं. हो, 100%. म्हणजे मी ज्या पक्षात होतो त्या पक्षाच्याच वरच्या लोकांनी कुणीतरी भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर अजित पवार काहीतरी याच्यावरती असं असतंय. पक्षाला तिथं आता उमेदवारच मिळत आहेत, जिल्ह्यावर उमेदवार मिळत आहेत म्हणल्यानंतर ते असं आम्ही नालायक आहे असं दाखवून देण्याचा प्रयत्न काय बगल बच्च्याकडनं होत असतो. ग्रामस्थांचा असं म्हणणं आहे की उज्ज्वला थिटे ज्या आहेत त्यांचा एक असा आरोप आहे की आपल्या सुनबाई ज्या नगराध्यक्ष पदासाठी उभारलेल्या आहेत आणि ती बिनविरोध निवडणूक आपल्याला करायची आहे, आणि ती होऊ नये म्हणून मी प्रयत्न करते किंवा आम्ही त्यासाठी लोकशाही मार्गाने अर्ज भरतो, मात्र ते त्याच्यासाठी दबाव आणतायत, गाड्या आडव्या लावतायत, माणसं ठेवलेली आहेत, खूप आरोप करतायत. काय नक्की वास्तव आहे या सगळ्या? आता तुम्ही लोकांना विचारलं असेल ना, मी मगाच सांगितलं तुम्हाला की दादागिरीनं परिसर हा 40-50 वर्ष राहत नसतो. आमच्याकडे सगळ्या कॅटेगरीज लोक आहेत, म्हणजे हुशार आहेत, शेतकरी आहेत, धनवान आहेत, सगळे लोक आहेत. असे लोक राहत नसतात एकत्र. मी सांगितलं ना, आमच्या 3ऱ्या पिढीपर्यंतही आहे. 2 पिढ्यांनी जी घडी घालून दिली आमच्या या भागाला ती घडी चांगली आहे. इथं जातीवाद नको, इथं पार्टी स्पीड नको, आपला उद्योग करणं, कष्टातून पैसा उभा करणं आणि त्या कष्टाच्या पैशातून आपण प्रपंच करणं, ही आमची 3 पिढ्याची या भागातल्या शेतकऱ्यांची आणि सगळ्यांची परंपरा आहे. ते पुढे चालण्याचा प्रयत्न करत आहेत. मग अशी जी काय लोक आहेत की जी इथं राहत नाहीत, जे बाहेर आहेत, त्यांना कुठलं तर आमिष दाखवायचं तेवढ्यापुरतं, निवडणुकीपुरतं, आणि त्यांचा दुरुपयोग करून आम्हाला बदनाम करायचा किंवा माझ्या गावाला बदनाम करायचा प्रयत्न हे वरपासून खालीपर्यंत चालू आहे. ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की हे सगळं जे कट आहे ते अजित पवारांकडून रचला जातोय. अजित पवारांना इथली जी नगरपंचायत आहे ती बिनविरोध होऊ द्यायची नाही, यात काय तथ्य वाटतंय? आता म्हणजे तथ्य वाटतं असं मी म्हणणार नाही, परंतु ज्या पक्षात मी होतो त्या पक्षाला आता जिल्ह्यातच उमेदवार मिळाला नाही. अनगरला सोडला तर अख्ख्या जिल्ह्यात उमेदवार मिळाला नाही म्हणल्यानंतर त्यांना थोडं शैल्य असणारच आहे ना. या पाठीमागे अजित पवार आहेत असं वाटतंय का? नाही, असं मी डायरेक्ट आरोप करणार नाही, परंतु एवढी यंत्रणा लागती, एवढं हे होतं, ते मग अशा आयबोगैबूचं काम नसतं. फार निवडणूक आयोगावर प्रेशर आणून, निवडणूक आयोगाकडून कदाचित सरकार हे मला मदत करत असता त्यांचा गोड गैरसमज. सरकारी कायद्यानं चालत असतं, परंतु म्हणून करता काही श्रेष्ठी वरिष्ठांनी अगोदर निवडणूक आयोगाला वगैरे प्रेशर आणून हा सगळा ड्रामा केलेला आहे. शेवटचा प्रश्न, त्यांचं असं म्हणणं आहे तुमची प्रचंड दहशत आहे, येण्या जाण्यासाठी रस्ते अडवलेले होते, ट्रॅक्टर लावलेले होते, यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे, काय तथ्य आहे नेमकं? अहो, तो मोठा हायवे आहे, इथं पोलीस आहेत, इथं कायद्याचं राज्य आहे. तुम्हाला जर तसं काय झालं तर तुम्ही एखादा अर्ज देऊ शकता ना पोलिसात. पोलीस तर कोणाचे नाहीत, माझे नाहीत. पोलिसचं काम करत असतात. एकही अर्ज आत्तापर्यंत त्या मंडळीने कधी दिलेला नाही आहे. ते कधी बाहेर येत नाहीत.
ते घरात बसून सगळं करतात, आम्ही रस्त्यावर येतो त्यामुळे आम्हाला गुंड वाटतं आणि ते घरात बसतात त्यामुळं ते असे वाटतात. मोहोळ नगरपालिकेमध्ये काल त्यांनी सांगितले की मशाल चिन्ह असेल, तुतारी असेल किंवा अन्य असेल, काँग्रेस असेल, या चिन्हावरती लढणारी राजन पाटील यांचीच बी टीम असते ते काल सांगितले गेले. कसं आहे, ते माझे पारंपरिक विरोधक आहेत. आज मी त्यांच्याबरोबर लढलेलो नाही आहे. त्यांच्याबरोबर आम्ही 95पासून मी विधानसभेत लढतो आहे. त्यामुळं त्यांना वैफल्य झाले, त्यांना काय माहीत, त्यांना काय कळलं ना. आपल्याकडे लोक काही नाहीत. एक तर आमच्याकडे भारतीय जनता पक्षाकडे लोक आहेत, नाहीतर तुतारीकडे लोक आहेत, मशालीकडे लोक आहेत, धनुष्यबाणाकडे लोक आहेत. पण ह्यांच्याकडे लोक नाहीत म्हणून ती बी टीम ती टीम असं ते वैफल्यग्रस्तातून म्हणायला लागले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.